नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी भूगोल या पुस्तकातील प्रकरण 4 प्राथमिक आर्थिक क्रिया या प्रकरणामधील 7वी प्राथमिक आर्थिक क्रिया जी की आहे, तर त्या प्राथमिक आर्थिक क्रियेचं नाव आहे शेती. तर या शेती या प्राथमिक आर्थिक क्रियेविषयी आज सविस्तर माहिती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर पहा, शेती हा मानवाचा मूलभूत आणि महत्त्वाचा व्यवसाय आहे. जागतिक शेती व्यवसायाच्या वितरणावरून या व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण हे आफ्रिका खंडामध्ये जास्त आहे. त्याचबरोबर आशिया खंडाचा जर विचार केला तर आशिया खंडामध्ये शेती या व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांचे प्रमाण हे मध्यम स्वरूपाचे असलेले आपल्याला आढळून येते. त्यानंतर युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या खंडामध्ये शेती क्षेत्र हे तुलनेने मोठे असून देखील शेती व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण अत्यंत कमी आहे. थोडक्यात विकसित देशामध्ये शेती या व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण हे तुलनेने कमी, तर विकसनशील देशामध्ये शेती या व्यवसायामध्ये गुंतलेली लोकसंख्या ही प्रामुख्याने जास्त आढळते. आणि मग अशा प्रकारचा हा शेती व्यवसाय जो काही आहे, तर या व्यवसायावर प्राकृतिक व मानवी घटकांचा प्रभाव या ठिकाणी पडलेला आढळून येतो. प्राकृतिक घटकाचा जर विचार केला तर प्रामुख्याने भूरचना, हवामान, मृदा, पाणी पुरवठा या प्राकृतिक घटकाचा परिणाम शेती या व्यवसायावर झालेला आढळून येतो. त्यानंतर मानवी घटकाचा जर विचार केला तर शेती व्यवसायावर श्रम, बाजारपेठ, भांडवल, वाहतूक, साठवणुकीची सोय, लोकसंख्या, सरकारी धोरण, भूमीचा मालकी हक्क इत्यादी मानवी घटकांचा परिणाम जो काही आहे, तर हा परिणाम झालेला आपल्याला आढळून येतो. आणि मग अशा प्रकारे प्राकृतिक आणि मानवी घटक जे काही आहेत, तर या प्राकृतिक व मानवी घटकाचा परिणाम शेती या व्यवसायावर झालेला आपल्याला आढळतो. आणि त्यानुसार मग शेती करण्याच्या पद्धती ज्या काही आहेत, पीक पद्धत जी काही आहे, तर यानुसार शेतीचे काही प्रकार जे काही आहेत, तर हे प्रकार या ठिकाणी पडलेले आढळून येतात. त्यामध्ये पहिला प्रकार जो काही आहे, तर तो पहिला प्रकार आहे पहा, स्थलांतरित शेती. आता सुरुवातीला स्थलांतरित शेतीची व्याख्या जी काही आहे, तर ही व्याख्या जर पाहिली तर साधारणपणे जंगलामध्ये किंवा जंगलयुक्त प्रदेशामध्ये राहणाऱ्या आदिवासी किंवा आदिम जमाती ह्या आपला स्वतःचा उदरनिर्वाह किंवा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याच्या दृष्टिकोनातून जंगलामधील झाडे झुडपे तोडून, वनस्पती जाळून शेत जमिनीचा छोटासा तुकडा मशागतीसाठी निवडत असत. आणि मग त्या ठिकाणी तो शेत जमिनीचा भाग किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या झाडं झुडपांची तोड करून ती शेती प्रामुख्याने स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी या ठिकाणी वापरली जात होती. आणि मग अशा ठिकाणी पहा, जो काही जंगलयुक्त प्रदेश आहे किंवा ज्या ठिकाणी आदिवासी जमाती राहतात, तर अशा ठिकाणी असणारं हवामान हे दमट, त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे जमिनीचा कस लवकर कमी होतो. त्यामुळे त्या ठिकाणी एकदा मशागत केलेली जमीन जी काही आहे, तर ही जमीन सोडून द्यावी लागते. वारंवार त्या जमिनीमध्ये पिकं घेतल्यामुळं त्या जमिनीमध्ये किंवा जमिनीचा कस जो काही आपण म्हणतो, तर तो कमी होतं. पर्यायाने उत्पादन जे काही आहे, तर हे उत्पादन देखील हळूहळू कमी झालेलं आपल्याला आढळून येतं. आणि मग
अशा प्रकारचं उत्पादन कमी झाल्यानंतर तो जो काही शेतजमिनीचा तुकडा आहे तर तो शेतजमिनीचा तुकडा मग पुन्हा सोडून दिला जातो आणि मग शेती करण्यासाठी पुन्हा नवीन शेतजमीन जी की आहे तर ही शेतजमीन निवडली जाते आणि मग अशा प्रकारच्या या शेतीला स्थलांतरित शेती या नावाने ओळखली जाते. आणि मग अशा प्रकारे ही जी काही स्थलांतरित शेती आहे तर या स्थलांतरित शेतीची काही वैशिष्ट्ये जी काही आपण म्हणतो तर ती वैशिष्ट्ये आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे पहा, या ठिकाणी या स्थलांतरित शेतीचा आकार हा अतिशय लहान असलेला आपल्याला आढळतो. वनातील भूभागाची शेतीसाठी निवड जी काही आहे तर ही निवड या ठिकाणी शेतीसाठी केली जाते. त्या ठिकाणी असणारी जी काही जंगलं आहेत तर ती जंगलं जाळून शेतजमीन जी काही आहे तर ती शेतजमीन शेतीसाठी किंवा शेतीच्या वापरासाठी तयार केली जाते. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे, या शेतजमिनीमधून मिळणारं उत्पन्न जे काही आहे किंवा उत्पादन जे काही आहे तर हे उत्पादन अतिशय कमी असलेलं आपल्याला आढळते. त्यानंतर मग या शेतजमिनीच्या तुकड्यामधून 2-3 वर्ष पीक घेतल्यानंतर ती जमीन पडीक ठेवली जाते. म्हणजेच उत्पादन जे की आपण म्हणतो तर हे उत्पादन कमी कमी होऊ लागतं आणि मग शेतजमिनीमधलं उत्पादन कमी झाल्यानंतर तो शेतजमिनीचा तुकडा तसाच ठेवला जातो आणि शेती करण्यासाठी मग दुसऱ्या शेतजमिनीचा शोध जो काही आहे तर हा घेतला जातो. त्यानंतर मग पहा, 6वं वैशिष्ट्य या ठिकाणी दिलं आहे की जंगलं तोडल्यानंतर किंवा झाडं झुडपं तोडल्यानंतर त्या ठिकाणी वनसंपदेचा ऱ्हास जो काही आहे तर हा वनसंपदेचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होताना आढळून येतो. त्यानंतर मृदेची धूप जी काही आहे तर ही मृदेची धूप देखील शेतजमिनीचा तुकडा तोडल्यानंतर त्या ठिकाणी झाडं झुडपं तोडल्यानंतर जमिनीची धूप जी काही आहे तर ही धूप मोठ्या प्रमाणावर झालेली आपल्याला आढळून येते. त्यानंतर 7वं वैशिष्ट्य पहा या ठिकाणी दिलं आहे की ही शेती करत असताना श्रमाचा वापर, मानवी श्रम जे काही आहेत तर या मानवी श्रमाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आणि शेवटी पहा, स्थलांतरित शेतीचे जे काही प्रदेश आहेत तर या प्रदेशांचा जर विचार केला तर साधारणपणे विषुववृत्तीय प्रदेशामधील वनाखालील असणारी जमीन यामध्ये आशिया खंड आहे, आग्नेय आशिया, मध्य दक्षिण अमेरिका, आफ्रिका खंड या ठिकाणी राहणाऱ्या आदिवासी जमातीकडून स्थलांतरित प्रकारची शेती जी काही आहे तर ही शेती केली जाते. त्यानंतर मग पाहता शेतीचा दुसरा प्रकार या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या दुसऱ्या प्रकाराचं नाव आहे सखोल उदरनिर्वाहक शेती. आता पहा, या दुसऱ्या प्रकाराचं नाव या ठिकाणी जे काही दिलं आहे तर त्याचं नाव आहे सखोल आणि उदरनिर्वाहक अशा प्रकारची शेती. आणि मग या शेतीची व्याख्या पाहत असताना त्या नावामध्येच त्याची व्याख्या दडलेली आहे पहा. तर मग ज्या प्रदेशामध्ये लोकसंख्या दाट असते व जेथे लहान आकाराच्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेतले जाते अशा प्रकारच्या शेती पद्धतीला सखोल उदरनिर्वाहक शेती असे म्हणतात. म्हणजेच पहा, स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्याच्या दृष्टीने आणि ज्या ठिकाणी मग लोकसंख्येची घनता दाट आहे परंतु शेतजमिनीचा आकार अतिशय लहान आहे तर अशा शेतजमिनीमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्याच्या दृष्टीने जी शेती केली जाते तिला सखोल उदरनिर्वाहक शेती असे म्हणतात. त्यानंतर मग आणखी एक व्याख्या या ठिकाणी दिली आहे पहा. दुसरी व्याख्या आपण पाहूया. तर ज्या शेतीमध्ये मर्यादित शेतजमिनीमधून भरपूर मनुष्यबळाच्या सहाय्याने परंतु मर्यादित भांडवलाचा उपयोग करून
जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. आणि मग अशा प्रकारच्या शेतीला सखोल उदरनिर्वाहक शेती असे म्हणतात. आणि मग अशा प्रकारच्या या सखोल उदरनिर्वाहक शेतीची काही वैशिष्ट्ये देखील आपल्याला पाहावयास मिळतात. पहा, तर या ठिकाणी पहिलं वैशिष्ट्य दिलं आहे, शेत जमिनीचा आकार अतिशय लहान. दुसरं वैशिष्ट्य, कमीत कमी जमिनीमधून जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे बा, अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये या शेतीला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिलं जातं. चौथं वैशिष्ट्य आहे बा, मनुष्यबळ आणि पशुबळाचा वापर जो काही आपण म्हणतो तर तो वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आणि मग अशा प्रकारची ही सखोल उदरनिर्वाहक शेती जी काही आहे तर त्या शेतीचे काही प्रदेश जगामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. तर त्यामध्ये प्रामुख्याने चीन, भारत, जपान, कोरिया, श्रीलंका, पूर्व आशिया खंडामधील देश, तर या देशामध्ये प्रामुख्याने सखोल उदरनिर्वाहक शेती जी काही आहे तर ही शेती केली जाते. आणि त्यानंतर मग पहा, या शेतीमध्ये जे काही प्रमुख अशा प्रकारचं पीक घेतलं जातं तर ते तांदूळ हे सखोल उदरनिर्वाहक शेतीमधील महत्त्वाचं पीक म्हणून ओळखले जाते. त्यानंतर आता या ठिकाणी पहा, तिसरा शेतीचा प्रकार या ठिकाणी दिलेला आहे आणि तो आहे विस्तृत व्यापारी धान्य शेती. आणि मग या विस्तृत व्यापारी धान्य शेतीची व्याख्या पाहत असताना ती व्याख्या अशी आहे पहा, की ज्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतजमीन उपलब्ध आहे अशा प्रदेशामध्ये कमी मनुष्यबळाच्या सहाय्याने परंतु आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेतले जाते. अशा प्रकारच्या शेतीला विस्तृत व्यापारी धान्य शेती असे म्हणतात. म्हणजेच पहा, या ठिकाणी शेतजमिनीचा आकार जो काही आहे तर मोठ्या शेतजमिनीच्या आकारावर परंतु कमीत कमी मनुष्यबळाचा वापर पण आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर जो काही आहे तर हा आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आणि विस्तृत प्रमाणामध्ये उपलब्ध असणारी जी काही शेतजमीन आहे तर त्या विस्तृत शेतजमिनीवर जी शेती केली जाते तिला व्यापारी धान्य शेती असे म्हणतात. त्यानंतर मग ही व्यापारी धान्य शेती जी काही आहे तर तिची काही वैशिष्ट्ये आपल्याला आढळतात. पहा, त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य दिलं आहे बा या ठिकाणी, शेतीचा आकार जो काही आहे तर हा आकार अतिशय मोठा असतो. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर भांडवल आणि आधुनिक कृषी यंत्राचा वापर जो काही आहे तर हा आधुनिक कृषी यंत्राचा वापर या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यानंतर ही जी काही विस्तृत व्यापारी धान्य शेती आहे तर या शेतीमध्ये एकच पीक घेतले जाते. बा, उदाहरणार्थ गहू असेल किंवा मका असेल, गव्हाचं किंवा मक्याचं पीक जे काही आहे तर हे एकच पीक या शेतीमधून घेतले जाते. म्हणून या शेतीला एक पीक शेती असेही म्हटले जाते. त्यानंतर मग शेतजमिनीचा आकार मोठा असल्यामुळे साहजिकच पेरणीपासून ते काढणीपर्यंत सर्व कामं, शेतीची सर्व कामं जी काही आहेत तर ती कामे यंत्राच्या सहाय्यानं केली जातात. आणि मग अशा प्रकारे ही जी काही शेती आहे तर ही शेती मग विस्तृत प्रमाणामध्ये केली जात असल्यामुळं या ठिकाणी शेतीबरोबर व्यापारी पशुपालन हे देखील एकत्रितपणे या शेतीमधून केले जाते. त्याचबरोबर या शेतीचं दर हेक्टरी उत्पादन जे काही आहे तर हे उत्पादन अतिशय कमी असतं आणि त्या मानाने दरडोई उत्पादन जास्त असतं. तर पहा, या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे या सखोल विस्तृत व्यापारी शेतीमधून दर हेक्टरी उत्पादन कमी आहे परंतु दरडोई उत्पादन जास्त का आहे तर या शेतीचे जे काही प्रदेश आहेत किंवा ही विस्तृत व्यापारी शेती ज्या प्रदेशामध्ये केली जाते त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता जी काही आहे तर ही घनता कमी असते. आणि मग त्यामुळे साहजिकच दरडोई उत्पादन जे काही आहे तर ते दरडोई उत्पादन जास्त असलेलं आपल्याला आढळतं. आणि मग अशा प्रकारे या शेतीचे प्रदेश जे काही आपण म्हणतो
तर ते प्रदेश अभ्यासत असताना समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश, स्टेप्स, प्रियरी, डाऊन्स, पंपास आणि व्हेल्ड या गवताळ प्रदेशामध्ये प्रामुख्याने ही विस्तृत व्यापारी धान्य शेती जी काही आहे तर ती केली जाते. आणि मग या शेतीमध्ये जी काही प्रमुख पिकं आहेत गहू आणि मका ही जी काही पिकं आहेत तर ती पिके या शेतीमधून घेतली जातात.